राम राम शेतकरी बंधूंनो. तर आपण आता बाहेर जर बघितलं 40-42 डिग्री पर्यंत टेम्परेचर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर आपल्या कोथिंबीर पिकाची मर होऊ द्यायची नसेल किंवा त्याची काळोखी टिकवून ठेवायची असेल, तर मी तुम्हाला आज एक बेस्ट कॉम्बिनेशनचा वापर सांगणार आहे. याचा वापर आपण केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला जी कोथिंबीर पिकामध्ये आपली जी मर होते ती देखील रोखण्यास मदत होणार आहे आणि त्यावर येणारा करपा आणि त्याची काळोखी टिकवण्यास मदत होणार आहे. तर आपल्याला यामध्ये सिंजेंटा कंपनीचे कराटे हे प्रतिपंप 20 मिली घ्यायचे आहे. कराटेचा वापर केल्यामुळे सर्व रसरशीत किडींचं नियंत्रण आपल्या कोथिंबीर पिकामध्ये होणार आहे. कराटेचा वापर करत असताना आपल्याला यामध्ये बायर कंपनीचे एव्हरगोल एक्सटेंड या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. तर याचा वापर आपल्याला प्रतिपंप 20 मिली याप्रमाणे करायचा आहे. एव्हरगोल एक्सटेंडचा वापर केल्यामुळे निश्चितपणे आपली जी कोथिंबीर पिकाची होणारी कूच किंवा मर असेल यावर नियंत्रण होणार आहे. तसेच येणारा करपा देखील थांबणार आहे. तर या दोन्ही औषधांबरोबर आपल्याला ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे काजू या लिक्विड सिलिकॉनचा वापर करायचा आहे. काजूमध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला कोथिंबीर पिकाची ग्रीनरी टिकवण्यासाठी तसेच त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी मदत होणार आहे. आणि या टेम्परेचर पासून देखील आपल्या कोथिंबीर पिकाचे काजूमुळे संरक्षण होणार आहे. तर निश्चितपणे मित्रांनो, या तिन्ही औषधांचा कॉम्बिनेशनचा वापर केल्यामुळे आपल्याला आपल्या कोथिंबीर पिकाची ग्रीनरी तसेच येणारा करपा आणि मर रोखण्यास मदत होणार आहे. तर निश्चितपणे तुम्ही देखील याचा वापर करा आणि अधिकाधिक माहितीसाठी तसेच कोथिंबीर पिकाच्या किंवा अन्य इतर पिकांच्या कोणत्याही माहितीसाठी तर फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.